जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण आहोत धर्मवीरगड अर्थातच बहादूरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी 14 मे 1657 ते 11 मार्च 1689 हा आहे आपल्या संभाजी महाराजांचा धगधगता शंभूपार। 1 फेब्रुवारी 1689 या रोजी संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर धर्मवीरगड अर्थातच बहादूरगडावर या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी औरंगजेबाने त्यांच्यावर अनन्वित असे अत्याचार केले। आज आपण पाहू शकतो ही वास्तू आजही या वास्तूचे काही अवशेष शिल्लक आहेत। कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना या किल्ला अतिशय दुर्गम आणि खडतर असा हा किल्ला होता। शिवाय घोड्यांसाठी मुबलक पाण्याची सोय होती, त्यामुळे औरंगजेबाने संभाजी महाराजांना या किल्ल्यावर ठेवण्याचं ठरवलं। हा गड आज संवर्धनाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत कुठेतरी मागे पडताना दिसतोय। या गडाचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने आम्ही इथं बलिदान स्फूर्ती दिन साजरा करतोय आणि हा करत असताना आमच्या सर्व शिवशंभू भक्तांच्या मनात एक अशी भावना निर्माण होते की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांसमोर प्रत्यक्ष काळ उभा होता औरंगजेबाच्या रूपाने, तरीही महाराज त्याला शरण गेले नाहीत, तर स्वाभिमानाने मरणाला सामोरे गेले। छत्रपती संभाजी महाराजांचा हाच आदर्श घेऊन आम्हाला आमच्या आयुष्यात सुद्धा येणाऱ्या संकटांना अशाच प्रकारे तोंड दिलं पाहिजे ही भावना आमच्या सर्व शिवशंभू भक्तांच्या मनात असते। हीच भावना मनात ठेवून आम्ही या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असतो। तुम्हाला माझा संभाजी राजा कसा होता कोणी विचारलं ना तर छाती फार करून ठप्पर फार के त्यांना सांगा की अरे 14 मे 1657 किल्ले चोंदरावरती जन्माला आलेल्या नेतृत्वामध्ये माझा संभाजी राजा, अरे जन्माला आल्यानंतरच आपल्या आजच्या दुधाला मुकलेलं त्याला गाव होतं माझा संभाजी राजा, अरे जन्माला आल्यानंतरच वयाच्या दुसऱ्या वर्षी जिथे आई देवाने हिसकून घेतली ना ते पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 5व्या वर्षी आपल्या आजोबांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहणारं पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 7व्या वर्षी किल्ले राजगडावरती जिजाऊ मासाहेबांना शत्रू जाण्यापासून वाचवणारं पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 8व्या वर्षी शिवरायांना किल्ले पुरंदरच्या हात ओलीस राहणारं पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 9व्या वर्षी आपल्या बापाच्या बोटाला धरून आग्र्याला जाणारा शिवपुत्र होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 10व्या वर्षी स्वतः जिवंत असताना देखील किल्ले राजगडावरती त्याचा भाऊ सुद्धा 13वा घातला गेला ते पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 12व्या वर्षी किल्ले राजगडावरती पेट्टवळीतून नारळ काढणारा एकमेव पट्ट्या होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 13व्या वर्षी प्रधानमंत्री मंडळाचा हिसाब किताब चेक करणारा पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 15व्या वर्षी नखशिखा नायिका 7 शतक या वेगवेगळ्या 3 हिंदी ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिणारा पोरगं होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 16व्या वर्षी 10,000 फौजेचं नेतृत्व करणारा कुशल सेनानी होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 17व्या वर्षी फोंडा किल्ला गेल्यासाठी आपल्या बापाला सहकार्य करणारा मदत करणारा पोरगं होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज होता माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 21व्या वर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आठवण आणि या देशाला राहावी म्हणून या देशातली देहूपासून पंढरपूर पर्यंत पहिली वारी सुरू करणारा पोरगं होतं माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 23व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा दुसऱ्या छत्रपतीमध्ये माझा संभाजी राजा, अरे वयाच्या 23व्या वर्षापासून वयाच्या 32व्या वर्षापर्यंत इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल या 5 सत्तेधाऱ्यांशी एकता पुरी मिळवणारा शिवरायांचा शिव छाव मध्ये संभाजी राजा। परिशत्रूचा तुष्ट हे तुला, परिशत्रूचा तुष्ट हे तुला, पुरून तुम्ही उरला, पुरून तुम्ही उरला। नमस्कार, जय शिवराय। आज 11 मार्च म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस। आज बलिदान दिवसानिमित्त आपण काय नेमकी प्रेरणा घेऊ शकतो? स्वातंत्र्य युद्ध तसे 2 प्रकारचे असतात। पहिल्या प्रकारच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्याला स्वातंत्र्य निर्माण करायचं असतं आणि दुसऱ्या प्रकारच्या स्वातंत्र्य युद्धात ते निर्माण झालेलं स्वातंत्र्य आपल्याला
संरक्षित करायचं असतं. छत्रपती शिवरायांनी आपल्याला माहिती की शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली, पण त्याचं संरक्षण अगदी बिकट आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये हे केलंय त्या छत्रपती संभाजी महाराजांनी. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचं फार मोठं महत्व आहे. कारण विजत्या दिवाळाची जर वात विझल्या गेली तर ती ज्योत जर मालवली तर मग स्वराज्य पुन्हा निर्मिती करायला शेकडो हजारो लाखो लोकांचे बळी द्यावे लागतात. त्यामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाचं हे महत्व आहे. आणि स्वराज्य आणि त्याचं झालेलं साम्राज्य याच्या मधली जी कडी आहे ती संभाजी महाराजांनी आपल्या रक्तातून दिलेली आहे. धन्यवाद. संभाजी महाराजांचं 40 दिवस हाल सोसून दिलेलं बलिदान 30 सेकंदाच्या स्टेटस मध्ये समजायची वृत्ती आम्ही अवलंबत आहोत. परंतु अशा काळात छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्या बलिदानामागची प्रेरणा काय होती ही प्रेरणा समजून घेण्यासाठी फक्त व्हॉट्सअपवर आज स्टेटस अपडेट करण्यापेक्षा संभाजी महाराजांचे विचार तुमच्या आमच्या मनामनात डाव्या उजव्या काळजात रक्ताच्या थेंबा थेंबात तांबड्या पांढऱ्या पेशीत भिनले पाहिजेत. आणि फक्त स्टेटस अपडेट करण्यापेक्षा आमच्या विचारांचं स्टेटस अपडेट झालं पाहिजे. या हेतून छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीद्वारा आज बलिदान स्फूर्ती दिन आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सेवा समितीनं सांगितलं या ठिकाणी 7 मजली महल होता. 7 मजली आपल्याला 7 मजले करणं शक्य नाही. तर कुठेतरी येणाऱ्या नव्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज कसे होते हे जर सांगण्यासाठी ना किमान आपण आपल्या फुल व फुलाची पाकळीमध्ये तुम्ही एक महल तरी तयार करून नक्कीच करू शकतो. सेवा समिती यासाठी आयुष्यभर झटणारच आहे. पण कुठेतरी सेवा समितीला मदतीची थाप लागेल तुम्हाला. आणि एक आशा वाढवतो या कोल्हापूरच्या पवित्र मातीमध्ये सेवा समितीला नक्कीच तुम्ही ती कौतुकाची थाप देऊन सेवा समितीनं बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. नवे आमच्यासाठी ते करणारच तुम्ही. एवढे बोलून थांबतो. जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज. आज या ठिकाणी जी वास्तू आहे हा म्हणजे बहादूर खानाचा दरबार. आणि हा मेन दरबार, या दरबारातच बहादूर खानाचा राजमहाल भरत असेल. आणि आपण आता पाहतोय की ज्या राजवाड्याच्या ज्या खोल्या दिसत आहेत आपल्याला त्यांचे आज फक्त अवशेष इथे या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा काही थेंब इथे सांडले होते. आणि संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची एक नवी प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य या ठिकाणी बलिदान स्फूर्ती दिन हा 11 मार्च रोजी साजरा करत असते. या बलिदान स्फूर्ती दिनातून नवीन प्रेरणा घेऊन सर्व शिवशंभू भक्तांनी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी यावे एवढीच विनंती. गुणवंत नीतिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत श्री सन्मानक सर्वगुण संपन्न शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे